एक एसपी सर आपला वेश बदलतात आणि वेश बदलल्यानंतर ते आपल्या पत्नीला भेटायला जातात, जी त्यांच्यापासून खूप दिवसांपासून वेगळी राहत होती. त्यानंतर पत्नीची अवस्था पाहताच ते डसाडसा रडू लागतात. नेमकी काय कथा होती त्यांची? ते दोघं कोणत्या कारणास्तव वेगळे राहत होते आणि एसपी साहेब त्यांच्या पत्नीला भेटायला वेश बदलून का आले होते? संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही कथा आहे राजस्थानमधील एका छोट्याशा गावाची, जिथे कविता नावाची एक मुलगी राहायची, जी अभ्यासात खूप हुशार होती. त्यांच्या घरात फक्त तिचे वडील होते. कुटुंबात दुसरं कोणीही नव्हतं. वडील आणि मुलगी एका घरात राहत होते. कविता खूप हुशार मुलगी होती आणि तिच्या वडिलांची इच्छा होती की कविताने शिकून सरकारी नोकरी करावी, कारण कविताच्या वडिलांनाही सरकारी नोकरी होती आणि सरकारी नोकरीमुळे तिच्या वडिलांचे आयुष्य खूप सोपे आणि सोयीस्कर होते. त्यामुळे माझ्या मुलीनेही सरकारी नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती. त्यानंतर कविता खूप मेहनत करते आणि मेहनत केल्यावर तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळतं आणि तिला सरकारी बँकेत एका क्लर्कची नोकरी मिळते. आता ती बँकेत क्लर्क म्हणून कामाला लागल्यावर तिच्या वडिलांना तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली, कारण मुलगी तरुण झाली होती आणि आजूबाजूचे शेजारीही याबद्दल बोलू लागले होते. जेव्हा वडील तिच्यासाठी मुलगा शोधतात तेव्हा त्यांना जवळच्याच शहरात एक मुलगा आवडतो, ज्याचे नाव अरविंद होते. सायबर कॅफे चालवणारा अरविंद अभ्यासातही खूप हुशार होता आणि खूप मेहनतही करत होता. त्यालाही अभ्यास करून मेहनत करून एक मोठे सरकारी पद मिळवण्याची इच्छा होती आणि तसे त्याचे प्रयत्नही सुरू होते. कविताच्या वडिलांनी अरविंदला पाहताच त्यांनी लगेचच त्याला आपल्या मुलीसाठी पसंत केले. ते आपल्या मुलीकडे जाताच सांगू लागले की तो मुलगा खूप हुशार आहे आणि त्याच्याकडे पाहून हे स्पष्ट होतं की त्यांच्यात नक्कीच काहीतरी मोठे पद मिळवण्याची क्षमता आहे. त्यामुळे तू अरविंदसोबत लग्न कर. तू खूप सुखी, समाधानी आणि आनंदी राहशील. मुलगीही वडिलांची आज्ञा मानते आणि अरविंदशी लग्न करण्यास तयार होते. यानंतर अरविंद आणि कविता या दोघांचंही मोठ्या थाटामाटात लग्न होतं आणि लग्नानंतर कविता वधू बनून अरविंदच्या घरी पोहोचते. आता कविता नवरीच्या रूपात अरविंदच्या घरी येते. तिने मनापासून अरविंदला स्वीकारले होते आणि दोघेही आनंदाने घरात राहू लागले. कविता अरविंदच्या आई वडिलांचाही चांगला आदर करते आणि त्यांची काळजीही घेते. त्यांची खूप सेवा करते. ती बँकेची नोकरीही करत होती. तिथूनच ती तिच्या ड्युटीला जायची आणि असाच तिचा वेळ घालवत होती. अभ्यासात हुशार असलेला अरविंद UPSC परीक्षेला बसला होता. UPSCची परीक्षा देऊन तो परत आला आणि काही दिवसांनी निकाल लागला. तेव्हा त्याला कळले की त्याची UPSCमध्ये निवड झाली आहे. आता परीक्षेत त्याची निवड होताच त्याला खूप आनंद झाला आणि त्याचे संपूर्ण श्रेय तो आपल्या पत्नीला देतो, कारण तो गेली अनेक वर्ष या परीक्षेची तयारी करत होता. पण आजपर्यंत तो अपयशी ठरला होता आणि आज पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर तो त्याच्या आनंदाची बातमी त्याच्या आई वडिलांना देतो आणि हा आनंद आपल्या कुटुंबासह चांगल्या प्रकारे साजरा करतो. अरविंद नवरा म्हणून किती चांगला आहे हे पाहूनच कविताही खूप खुश होती की त्याने त्याच्या मेहनतीने परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि तरीही त्याचं संपूर्ण श्रेय तो मला देत आहे. यानंतर हळूहळू वेळ त्याच पद्धतीने जातो. अरविंद ट्रेनिंगसाठी जातो आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर अरविंद SP होतो. SP झाल्यानंतर तो ज्या भागात नियुक्त झाला होता त्या भागातील कर्मचारी व्यवस्थापित करतो आणि त्यानंतर तो आपल्या पत्नीसोबत आनंदाने राहू लागतो. पण मग अरविंदच्या लक्षात आले की त्याची पत्नी तिच्या जॉबमुळे हवा तसा वेळ घरात देत नाहीये. तीही सरकारी जॉब करते तर मीही जॉब करतो. दोघांनाही एकमेकांना वेळ देता येत नाही, ना त्यांच्या आई वडिलांसाठी वेळ देता येतो. त्यानंतर अरविंद एक दिवस त्याच्या पत्नीला सांगतो की आता तू एक काम कर, तू ही नोकरी सोड. मला आधीच सरकारी नोकरी लागली आहे. जितके पैसे लागतात तितके पैसे मी कमावतो आहे. त्यामुळे तुला आता नोकरी करण्याची गरज नाही.
आता कविताने हे ऐकताच तिने आधी नकार दिला, पण जेव्हा अरविंद जास्तच आग्रह धरतो तेव्हा कविताही म्हणते की अरविंद माझ्यावर खूप प्रेम करतात, त्यामुळे त्यांच्यासाठी मी एवढं तर करू शकते, काही हरकत नाही, मी माझी बँकेची नोकरी सोडते. त्यानंतर कविता बँकेतील नोकरीचा राजीनामा देऊन घरीच राहते आणि अरविंदची चांगली काळजी घेते आणि त्याच्या आई वडिलांची खूप सेवा करते. त्यांचे खूप सुखी आनंदाने दिवस जात होते. पण म्हणतात ना की सुखी कुटुंबाच्या आनंदावर कोणाची तरी वाईट नजर लागतेच, तसेच काहीसे त्यांच्या बाबतीत घडू लागते. अरविंदच्या मनात कविताबद्दल संशय निर्माण होऊ लागतो की त्याच्या पत्नीचे त्यांच्या बँक कर्मचाऱ्यांशी अवैध प्रेम संबंध सुरू आहेत आणि म्हणूनच ते तिला भेटायला घरी येतात. खरं तर जेव्हापासून कविताने राजीनामा दिला होता तेव्हापासून तिच्या बँकेचे कर्मचारी कधीकधी कविताला भेटायला तिच्या घरी यायचे, कारण कविताचा स्वभाव खूप चांगला होता. तिचा मनमिळावू स्वभाव होता. ती प्रत्येकाशी प्रेमाने बोलायची आणि म्हणूनच तिचे कलिग तिला भेटायला घरी यायचे आणि तिची विचारपूस करायचे. पण याच गोष्टीचा अरविंदला आतून त्रास होऊ लागतो. हळूहळू अरविंद आणि कविता याच्यात मतभिन्नता निर्माण होऊ लागते, पण अरविंद कधीच तिला कळू देत नाही. असेच अजून काही दिवस निघून जातात. मग एके दिवशी अरविंद त्याच्या मित्रांसोबत पार्टीला गेला आणि पार्टीच्या आत त्याने कविताबद्दल विचार करून दारू प्यायली आणि हा विचार त्याच्या मनात वारंवार येऊ लागला की माझी पत्नी चारित्र्यहीन आहे आणि तिचे तिच्या सहकर्मचाऱ्यांसोबत अवैध प्रेम संबंध सुरू आहेत. त्यानंतर दारू पिऊन तो घरी परततो आणि घरी परतताच त्याला दिसले की कविताला भेटायला घरी तिचा सहकर्मी आलेला आहे, तिची तब्येत विचारण्यासाठी. त्या दोघांनाही एकत्र असल्याचे पाहून त्याचा मात्र स्वतःवरील ताबा सुटतो आणि तो अचानक त्याच्या पत्नीला शिवीगाळ करू लागतो. आता हे सर्व पाहून त्या दोघांनाही आश्चर्य वाटते की हे असे का बोलत आहेत, परंतु अरविंद त्याचा संयम गमावतो आणि आपल्या पत्नीला शिव्या घालू लागतो. हे पाहून तिचा सहकर्मी तिथून निघून जातो आणि यानंतर अरविंद त्याच्या पत्नीशी बराच वेळ भांडतो. रात्र झाली होती आणि रात्री कविता त्याला खूप समजावायचा प्रयत्न करते, पण अरविंद तिचे काहीही म्हणणे ऐकून घेत नाही. अरविंदचे आई वडीलही त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण तो नशेत होता आणि दारूच्या नशेत तो कोणाचंही ऐकत नाही आणि कवितावर हातही उगारतो. यानंतर कविता खूप अस्वस्थ होते. तिलाही राग अनावर होतो आणि ती रात्री तिच्या वडिलांना फोन करते आणि वडिलांना म्हणते की बाबा, मला या घरात एक सेकंदही राहायचं नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे या आणि मला इथून घेऊन जा. वडील तिच्याकडे येतात आणि रात्रीच आपल्या मुलीला घेऊन तिच्या माहेरी निघून जातात. मित्रांनो, सकाळ हळूहळू होते. सकाळपर्यंत अरविंदची नशाही उतरते आणि त्याला रात्रीच्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात. पण अरविंदच्या मनात कुठेतरी हा विचार चालूच होता की त्याच्या बायकोचे तिच्या बँक कर्मचाऱ्यांशी प्रेम संबंध नव्हते तर तिने घर सोडून जायलाच नको होतं. सकाळ होण्याची वाट पाहिली असती आणि मला समजावून सांगितले असते. यानंतर अरविंद रागाच्या भरात घरीच बसून राहतो. हळूहळू वेळ जातो. कविताला वाटतं की तो त्यावेळेस दारूच्या नशेत होता, पण नंतर तो मला घ्यायला नक्की येईल. पण अरविंद कधीच तिला न्यायला जात नाही. यानंतर कविताही नाराज झाली आणि ती नाराज होऊन तिने कोर्टात घटस्फोटाची केस दाखल केली आणि काही दिवसांनी त्यांचा घटस्फोटही होतो. आणि घटस्फोटानंतर अरविंद तिथेच त्याच्याच घरात त्याच्या आई वडिलांसोबत राहतो आणि कविता तिच्या घरात तिच्या वडिलांसोबत राहते. कोर्टाकडून तिला मोठी रक्कम पोटगी म्हणून दिली जाते, पण ती ते स्वीकारत नाही, कारण या सर्व प्रकरणात तिची काहीच चूक नव्हती. ती अगदी निर्मळ होती आणि जर तिने ते पैसे घेतले असते तर ती चारित्र्यहीन आहे हे सिद्ध झाले असते. अरविंद अजूनही कवितालाच जबाबदार धरतो की त्याचे घर तिच्यामुळेच उद्ध्वस्त झाले आहे आणि त्याला त्याची पत्नीच जबाबदार आहे. कविताने म्हणजेच त्याच्या पत्नीने त्याच्याशी प्रत्येक प्रकारे तडजोड केली होती. तिने बँकेतील सरकारी नोकरीसुद्धा सोडली होती, जेणेकरून तिचे कुटुंब स्थायिक होईल. पण अरविंदने तिला मात्र कधीच दाद दिली नाही. आता हळूहळू घटस्फोट होऊन 6 महिने निघून जातात.
आणि अरविंदला वाटते की कदाचित मी माझ्या पत्नीवर उगाच संशय तर घेतला नाही ना. त्यामुळे अरविंद स्वतःच्या आधारे या गोष्टीचा तपास करतो आणि हळूहळू त्याची चौकशी काही दिवस सुरूच राहते. आणि चौकशीनंतर त्याला कळते की कविताचा असा कोणताही हेतू नव्हता. ती त्यांच्याशी अनौपचारिकपणे बोलायची आणि म्हणूनच ते तिला भेटायला घरी यायचे, कारण कविताचा स्वभाव खूप चांगला होता. अरविंदला हे कळून चुकले होते, पण तरीही त्याचा अभिमान त्याच्या मनात होता. तो विचार करू लागतो की जर कविता चुकीची नव्हती तर तिने हे घर सोडायला नको होते. तिने सकाळपर्यंत थांबायला हवे होते आणि माझी दारूची नशा उतरली असती तेव्हा तिने मला समजावून सांगायला हवं होतं. अभिमानामुळे अरविंद अजूनही आपल्या पत्नीला घेण्यासाठी तिच्या घरी जात नाही. दुसरीकडे कविताचे वडील आपल्या तरुण मुलीचे घर उद्ध्वस्त झाले आहे आणि आता तिचे पुढे काय होईल या टेन्शनमध्ये होते. आपल्या मुलीचा विचार करून त्यांनी आपल्या मुलीचे लग्न दुसऱ्या कोणाशी व्हावे यासाठी अनेक वेळा प्रयत्नही केले होते, पण त्यांच्या मुलीने लग्नाला स्पष्ट नकार दिला होता आणि सांगितले की बाबा, जीवनात लग्न फक्त एकदाच होतं आणि माझं एकदा लग्न झालेलं आहे. आता मी अजिबात दुसरं लग्न करणार नाही. त्यानंतर एके दिवशी अचानक कविताच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. आता तिच्या वडिलांचा मृत्यू होताच कविता आतून पूर्णपणे तुटली होती, एकटी पडली होती. आता एकटे घर अंगावर येत होते आणि जवळ असलेले पैसेही संपत चालले होते, कारण आतापर्यंत घर तिचे वडील चालवत होते. ती तिच्या वडिलांच्या पेन्शनच्या पैशांवर अवलंबून होती. आता तीही बंद झाली होती. कविताने तिची नोकरी मिळवण्याचा खूप प्रयत्नही केला, पण मित्रांनो, गेलेली सरकारी नोकरी पुन्हा अशी कधीच मिळत नाही. सरकारी नोकरी मिळणे ही खूप भाग्याची गोष्ट असते. आता यानंतर कविता खूप अस्वस्थ झाली होती, कारण तिचे वडील वारले आणि घरात जे थोडे पैसे होते तेही संपले होते. ती आजपर्यंत तिचा घरखर्च त्यावरच भागवत होती. आता तिला वाटतं की अशा प्रकारे घरात बसून चालणार नाही. आता कविता त्याच गावात एका चौरस्त्यावर चहाचे दुकान उघडते. चहाचे दुकान उघडण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागत नाही. तिच्याकडे जी काही थोडी बचत होती त्या पैशातून ती तिथे चहाचे दुकान सुरू करते आणि सर्व लोकांना चहा देते. मित्रांनो, तिचे दुकान चौकात होते, त्यामुळे गावकरीही चहा प्यायला चौकात यायचे आणि जो कोणी गावातून बाहेर जायचा तोही तिथेच जायचा. तिथले काही लोकही तिच्या दुकानात चहा प्यायला येऊ लागले. हळूहळू असाच वेळ निघून गेला आणि कालांतराने कविताचे चहाचे दुकानही सुरळीत चालू झाले. आता तिचे आयुष्य सुरळीत चालू लागले होते. दुसरीकडे अरविंद त्याच्या रागामुळे आणि अभिमानामुळे त्याच्याच घरी राहत होता. आता हळूहळू त्यांच्या घटस्फोटाला 4 वर्ष निघून झाली होती. आता 4 वर्षांनंतर अचानक अरविंदला त्याच्या एका मित्राच्या लग्नाचं आमंत्रण मिळालं होतं. अरविंद त्याच्या मित्राच्या लग्नाला पोहोचला. तिथे गेल्यावर त्याला लग्नाचे वातावरण दिसले आणि लग्नाचे वातावरण पाहताच त्याला आपल्या उद्ध्वस्त झालेल्या लग्नाबद्दल आठवण होऊ लागते. तो विचार करतो की मी किती वाईट आहे. माझ्या अहंकारामुळे मी माझ्या हसत्या खेळत्या गृहस्थीचा नाश केला. एका छोट्याशा संशयामुळे मी माझे संसार उद्ध्वस्त केले. तो तिथे बसून लग्न पाहतो. पंडितजींचे शब्द त्याच्या हृदयाला भिडत होते. 7 फेऱ्यांचे 7 वचन त्यालाही आठवू लागले होते. त्याचा संपूर्ण भूतकाळ त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहिला होता. ते पाहून त्याचे मन जड झाले होते आणि तो अचानक लग्न सोडून थेट आपल्या घरी पोहोचला. तिथे आल्यानंतर तो त्याच्या खोलीत बेडवर एकटा पडलेला होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्याला आज स्वतःवर भयंकर राग येत होता की मी माझ्या पत्नीसोबत खूप चुकीचं वागलो आहे आणि मी तसं करायला नको होतं. मग तो विचार करतो की ठीक आहे, काही हरकत नाही, मी माझ्या पत्नीला भेटायला जाईल आणि तिची पुन्हा समजूत घालेन आणि तिला माझ्यासोबत परत घेऊन येईन. पण मग त्याच्या मनात एक विचार येतो की घटस्फोट घेऊन 4 वर्ष झाली आहेत. तिने या 4 वर्षात दुसरं लग्न तर केलं नसणार ना. रात्रभर त्याला याच विचाराने झोप लागत नाही. हळूहळू सकाळ होते आणि सकाळ होताच अरविंद निर्णय घेतो की तो वेश बदलून त्याच्या बायकोला भेटायला जाईल आणि तिथे गेल्यावर आधी ती कशी राहते
तिने दुसऱ्याशी लग्न केलं आहे का याचा तपास करेन. पहाटे त्याचा ड्रायव्हर येतो जो त्याला घ्यायला आलेला होता. मग अरविंद त्याची वैयक्तिक गाडीची चावी ड्रायव्हरला देऊन सांगतो की आज मला बाजारात जायचं आहे, मला काही काम आहे. त्यानंतर त्यांचा ड्रायव्हर त्याची अधिकृत कार तिथेच उभी ठेवून त्यांची वैयक्तिक कार घेऊन साहेबांना बाजारात घेऊन जातो. तिथे एका पार्लरमध्ये जाऊन तो त्याचे वेश बदलून बाहेर येतो. अरविंदला कोणीही ओळखू शकत नव्हते असा त्याने त्याचा वेश बदललेला होता. आता यानंतर तो ड्रायव्हर सोबत बसतो आणि गाडी घेऊन सासरच्या घरी जायला निघतो. जाता जाता त्याच्या मनात अनेक गोष्टींचा विचार चालू होता की त्याची बायको कोणत्या अवस्थेत असेल, मला पाहिल्यावर ती काय म्हणेल. वेळ हळूहळू जात होता. कालांतराने त्यांची गाडी त्या गावाबाहेर पोहोचते. आता गावाबाहेर पोहोचताच त्यांची छाती जोरजोरात धडधडू लागते. त्यांचा घसा कोरडा पडला होता. ते सकाळीच घराबाहेर पडले होते म्हणून त्यांनी चहा नाश्ताही घेतला नव्हता. ते आपल्या बायकोला भेटायला एवढे आतुर झाले होते की त्यांना काही खाण्यापिण्याचाही विसर पडला होता. म्हणून अरविंद साहेब त्यांच्या ड्रायव्हरला जाऊन सांगतात की घरी जाण्याआधी आपण चहा घेऊन जाऊ. तिथे रस्त्याच्या कडेला एक चहाची टपरी दिसत आहे, चला तिथे जाऊ. आता कविताचे चहाचे दुकान तिथेच होते. साहेब गाडीच्या खाली उतरले आणि चहाच्या दुकानात पोहोचले. तेव्हा कविताला त्या चहाच्या दुकानात पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना आश्चर्याचा खूप मोठा धक्काच बसला. तिची अशी अवस्था पाहून ते खूप अस्वस्थ झाले. त्यांच्या चेहऱ्यावर उदासीनता स्पष्ट दिसत होती, पण त्यांनी मेकअप करून त्यांचे वेश बदलले होते म्हणून त्यांना कोणीही ओळखू शकले नाहीत की ते SP साहेब आहेत. मग ते विचार करतात की काही हरकत नाही, मी आधी इथे चहा घेईन आणि मग तिच्याशी बोलेन. त्यानंतर ते कविताला ऑर्डर देतात. म्हणतात की आमच्यासाठी 2 चहा करा, एक माझ्यासाठी आणि एक माझ्या ड्रायव्हरसाठी. पण अरविंदचा आवाज ऐकून कविता अचानक शॉक झाली, कारण तो आवाज अरविंदचा आहे हे ती चांगलीच ओळखून होती. पण समोरच्या व्यक्तीला पाहताच ती गोंधळून जाते. तिला वाटतं की तो अरविंदही असू शकतो, पण त्याच्या वयावरून तो अरविंदच आहे असं वाटत नव्हतं. कारण ज्या मित्राने अरविंदचा वेश बदलला होता तो वयस्कर माणसाचा होता. त्याचे वय बघता ती व्यक्ती जास्त मोठी आहे असं वाटत होतं. मग कविता विचार करते की त्यांचा आवाज माझ्या नवऱ्यासारखा आहे, पण यांचे वय पाहता हे ते असूच शकत नाही. मग कविता 2 कप चहा करते. ती एक अरविंदला देते आणि एक अरविंदच्या ड्रायव्हरलाही देते. आणि त्यानंतर अरविंद सारखा कविताकडे पाहत होता आणि कविताच्याही हे लक्षात येते. मग अचानक तिलाही त्याचा संशय येतो, कारण तिला माहीत होतं की तिचा नवरा एका शहराचा SP आहे आणि त्यामुळे तो वेश बदलून इथे येऊ शकतो. म्हणूनच ती लगेच त्याला विचारते, तुम्ही अरविंद आहात ना? कविताच्या तोंडून अरविंदचे नाव ऐकताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. आता कविता त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहताच समजते की ते दुसरे तिसरे कोणी नसून माझे पती अरविंदच आहेत आणि ते वेश बदलून मला भेटायला आलेले आहेत. हे पाहून कविता देखील ढसाढसा रडायला लागते. अरविंद लगेच तिच्याकडे जातो आणि तिला गप्प करतो आणि म्हणतो की कविता तू का रडतेस? त्यानंतर कवितानेही अरविंदला विचारलं की तुम्ही का रडत आहात? माझं तर घर उद्ध्वस्त झालं आहे म्हणून मी रडत आहे, पण तुम्ही का रडत आहात? आज इतक्या दिवसांनी तू माझ्या समोर आली आहेस, तुला पाहून माझे डोळे भरून आले आहेत. त्यानंतर अरविंद साहेब कविताची माफी मागू लागले. म्हणाले की कविता प्लीज मला माफ कर. आज माझ्या एका चुकीमुळे आमच्या आयुष्यातील 4 वर्ष वाया गेली आहेत. प्लीज शक्य असल्यास माझ्याशी पुन्हा लग्न कर. तू माझ्या आयुष्यातून गेल्यापासून मी तुझ्याशिवाय एक दिवसही सुखाने राहू शकलो नाही. त्या दिवसानंतर मला एकही रात्र शांत झोप लागली नाही. आता कविताने हे ऐकल्यावर ती अरविंदला टोमणे मारते आणि म्हणते की तुम्हाला काय फरक पडतोय? तुमच्या नजरेत तर मी चारित्र्यहीन आहे ना? यानंतर अरविंदने पुन्हा तिची माफी मागितली. ते म्हणाले की कविता प्लीज मला माफ कर. जेव्हा तुझा आणि माझा घटस्फोट झाला तेव्हा मी तपास केला आणि चौकशी केल्यावर मला समजलं की मी तुझ्याबद्दल जे काही विचार करत होतो ते चुकीचे होते.
आता कवितालाही हे ऐकताच तिलाही बरं वाटू लागलं की चला तर, तुम्हाला वास्तवाची जाणीव तर झाली. यानंतर अरविंद तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो आणि कविता देखील त्याच्या म्हणण्याशी सहमत होते. तेव्हा अरविंद कविताला सोबत घेऊन गाडीत बसतो आणि म्हणतो की चल आधी घरी जाऊ, मला तुझ्या वडिलांचीही माफी मागायची आहे. त्यानंतर कविता अरविंदला सांगते की वडिलांचं खूप वर्षापूर्वी निधन झालं आहे आणि त्यामुळे मला इथे चहाचे दुकान काढावे लागले. हे ऐकून अरविंद आणखीनच निराश झाला आणि तिची पुन्हा माफी मागू लागला. मग कविता अरविंदला समजावून सांगू लागली की अरविंद, काहीही झालं तरी आता काही फरक पडत नाही. आता त्याबद्दल लाज वाटून घेऊ नका. मला वाईट वाटतं जेव्हा तुम्हाला या गोष्टींबद्दल वारंवार लाज वाटते आणि जे काही घडले त्याबद्दल सारखी सारखी माझी माफी मागू नका. असे समजा की हे सर्व काही घडले ते आपल्या नशिबात लिहिलेले होते आणि म्हणूनच आम्ही दोघं एकमेकांपासून वेगळे झालो. आणि त्यानंतर दोघेही एकमेकांना वचन देतात की ते आयुष्यात कधीही एकमेकांपासून वेगळे होणार नाहीत आणि एकमेकांसोबत चांगले वागतील. जर काही समस्या असेल तर ते एकत्र बसून सोडवतील. त्यानंतर अरविंद कविताला घेऊन एका मंदिरात घेऊन जातो आणि तिथे गेल्यावर पुन्हा लग्न करतो आणि लग्नानंतर तो तिला आपल्यासोबत घेऊन त्याच्या घरी घेऊन जातो. कविताला अरविंदसोबत एकत्र येताना पाहून अरविंदच्या आई वडिलांनाही खूप आनंद होतो. त्यांच्याही डोळ्यात पाणी आले, कारण मित्रांनो, अरविंदच्या पालकांनी अरविंदला खूप समजावले होते, पण अरविंदचा अभिमान त्याच्या डोक्यात चढत होता आणि त्यामुळेच त्याने कविताला घटस्फोट दिला. कारण अरविंदच्या आई वडिलांच्या नजरेत कविता ही खूप चांगली सून होती, जी त्यांना खूप मानायची आणि ती त्यांच्याशी चांगली वागायची, त्यांची चांगली काळजी घ्यायची. यानंतर संपूर्ण कुटुंब आनंदाने एकत्र घरामध्ये राहू लागतात. कविता संपूर्ण कुटुंबाला चांगली ठेवते आणि घराची चांगली काळजीही घेते. मित्रांनो, ही होती कथा अरविंद आणि कविताची, जे दोघंही एका छोट्याशा गैरसमजामुळे एकमेकांपासून वेगळे झाले. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं आणि त्यामुळेच ते पुन्हा एकत्र आले. आता काय बोलायचं आहे तुम्हाला कवितेबद्दल, काय म्हणायचं आहे अरविंदबद्दल? तुमचं जे काही मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, लोकांशी शेअर करू शकता. या कथा ऐकवण्याचा उद्देश कोणाला त्रास देणे हा अजिबात नाही. या कथांमधून तुम्हाला काही शिकता यावे म्हणून ही कथा तुम्हाला सांगितली आहे. आपण संपूर्ण कथा ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.